नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 मे 2026। आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 95 प्रश्नांचा सराव करणार आहे आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचं फारसं स्पष्टीकरण दिलं जाणार नाहीये, फक्त प्रश्न आणि उत्तर आपण पाहूया। त्यासोबतच आपण काय करतोय, प्रत्येक टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न पाहतोय, जेणेकरून तो टॉपिक आपल्याला याच व्हिडिओमध्ये कव्हर होऊन जाईल। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक, दारूबंदी किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय, तर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न, जागतिक कासव दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी 23 मेला जागतिक कासव दिन वर्ल्ड टर्टल्स डे साजरा केला जातो। पर्याय सी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, 2026च्या जागतिक कासव दिनाची अधिकृत थीम काय आहे? थीम आहे, मी कासवांना मदत करण्याचे वचन देतो, आय प्लेज टू हेल्प टर्टल्स। ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय बी आहे। प्रश्न क्रमांक 3, जागतिक कासव दिन साजरा करण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? जागतिक कासव दिन हा दरवर्षी साजरा केला जातो 23 मेला आणि याची सुरुवात 2000 साली करण्यात आलेली होती। पर्याय सी याचं उत्तर आहे। काय काय पाहिलं आपण याबद्दल? दरवर्षी 23 मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो। याची सुरुवात 2000 साली झाली आणि 2026च्या कासव दिनाची थीम काय होती? आय प्लेज टू हेल्प टर्टल्स, म्हणजे मी कासवांना मदत करण्याचे वचन देतो। झालं। पुढचा प्रश्न पहा, ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील पहिला स्वतंत्र वृद्ध काळजी विभाग कोणत्या राज्याने स्थापन केला? देशाचा पहिला स्वतंत्र वृद्ध काळजी विभाग किंवा वृद्ध काळजी मंत्रालय आहे ते केरळ राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं, म्हणून याचं उत्तर पर्याय बी आहे। प्रश्न क्रमांक 5, केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत? ज्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने वृद्ध काळजी विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला। मित्रांनो, नव्याने केरळचे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? व्ही.डी. सतीशन। पर्याय सी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, केरळमध्ये सध्या कोणत्या आघाडीचं सरकार आहे? या ठिकाणी पहा, केरळमध्ये सध्या UDF म्हणजेच युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट सरकार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, वृद्धांचे हक्क आणि संरक्षणासाठी मार्च 2025 मध्ये स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? या ठिकाणी पहा, वृद्धांचे हक्क आणि संरक्षणासाठी मार्च 2025 मध्ये केरळ याच राज्यानं स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन केलेला होता, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय ए। काय काय पाहिलं आपण? वृद्धांसाठी स्वतंत्र विभाग, त्यासोबतच वृद्धांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य केरळ आहे आणि केरळचे सध्याचे मुख्यमंत्री UDF या पक्षाचे व्ही.डी. सतीशन हे आहेत, किंवा UDF या आघाडीचे व्ही.डी. सतीशन हे आहेत। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 8, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रोनॉटिक्स AIAA तर्फे 2026चा कोणत्या प्रतिष्ठेचा पुरस्कार इस्रोला देण्यात आला? इस्रो भारताची अवकाश संशोधन संस्था आहे, याला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स आणि ॲस्ट्रोनॉटिक्सचा गॉडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड देण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे, गॉडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड। ठीक आहे। इस्रोच्या कोणत्या मोहिमेला गॉडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलं? तर इस्रोच्या चंद्रयान 3च्या यशस्वी लँडिंगला गॉडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 10, इस्रोच्या वतीने गॉडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड अमेरिकेत कोणी स्वीकारला? गॉडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड आहे तो अमेरिकेमध्ये इस्रोच्या वतीनं विनय क्वात्रा यांनी स्वीकारला। पर्याय सी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, चंद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्या तारखेला ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंग केले होते? तारीख होती 23 ऑगस्ट 2023 ला चंद्रयान 3नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। तसंच पहा, या ठिकाणी काय काय पाहिलं आपण? अमेरिकेच्या ISAA या संस्थेचा गॉडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स पुरस्कार इस्रोला मिळाला, इस्रोच्या चंद्रयान 3च्या लँडिंगला मिळाला आणि
ही लँडिंग कधी झाली होती? 23 ऑगस्ट 2023ला. आणि हा पुरस्कार भारताकडून किंवा इस्रोकडून कोणी स्वीकारला? तर विनय क्वात्रा यांनी स्वीकारला. इथपर्यंत माहिती महत्त्वाची होती, पाहिली आपण. प्रश्न क्रमांक 12, राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्याच्या भिंतीला युनेस्कोने कोणती उपाधी दिली आहे? युनेस्कोने मित्रांनो राजस्थानमधील असलेल्या कुंभलगड किल्ल्याच्या भिंतीला ग्रेट वॉल ऑफ इंडिया ही उपाधी दिलेली आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत आहे. पहिल्या क्रमांकाला कोणती आहे? ग्रेट वॉल ऑफ चायना. आणि दुसऱ्या क्रमांकाला ग्रेट वॉल ऑफ इंडिया म्हणजेच कुंभलगड किल्ल्याची भिंत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, कुंभलगड किल्ला राजस्थानच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कुंभलगड किल्ला आहे तो राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? राजसमंद. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, जगातील दुसरी सर्वात लांब सलग भिंत मानल्या जाणाऱ्या कुंभलगड किल्ल्याच्या भिंतीची एकूण लांबी किती आहे? तर ही मित्रांनो 36 किलोमीटर इतकी आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, कुंभलगड किल्ल्याच्या या भव्य भिंतीचे बांधकाम कोणी केले होते? बांधकाम केलं होतं महाराणा कुंभा यांनी. पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, कुंभलगड किल्ल्याचे मुख्य वास्तुकार म्हणून कोणी काम पाहिले होते? तर या ठिकाणी पाहायचं आहे मंडन यांनी कुंभलगड किल्ल्याचे मुख्य वास्तुकार म्हणून काम पाहिलेलं होतं. पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोनं कुंभलगड किल्ल्याला कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं होतं? वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं होतं. तर या ठिकाणी पाहायचं आहे युनेस्कोनं कुंभलगड या किल्ल्याला 2013 साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलेलं होतं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. काय काय पाहिलं आपण? जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत कोणती? कुंभलगड किल्ल्याची भिंत. लांबी किती? 36 किलोमीटर. त्यासोबतच या भिंतीला कुंभलगड किल्ल्याला 2013 साली युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलं होतं. आणि मित्रांनो ही भिंत आहे ती कोणी बांधली? महाराणा कुंभा यांनी बांधलेली आहे. आणि या भिंतीला काय नाव देण्यात आलेलं आहे? द ग्रेट वॉल ऑफ इंडिया. पहिल्या क्रमांकाला कोणती आहे? चीनमधील ग्रेट वॉल ऑफ चायना. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने आपल्या पर्यटन क्षेत्राला अधिकृतपणे उद्योग दर्जा देण्याची घोषणा केली आहे? या ठिकाणी पहा, लडाखनं आपल्या पर्यटन क्षेत्राला अधिकृतपणे उद्योग म्हणजे इंडस्ट्री हा दर्जा देण्याची घोषणा केलेली आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, लडाखच्या पर्यटन क्षेत्राला उद्योग दर्जा देण्याची ऐतिहासिक घोषणा कोणी केली? तर या ठिकाणी नायब राज्यपाल असलेल्या विनय कुमार सक्सेना यांनी ही घोषणा केलेली आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना. प्रश्न क्रमांक 20, लडाखमध्ये पर्यटन क्षेत्राला उद्योग दर्जा देण्याचा निर्णय कोणत्या तारखेपासून लागू होणार आहे? 1 जून 2026 पासून लडाखमधील पर्यटन क्षेत्राला उद्योग म्हणजे इंडस्ट्रीचा दर्जा देण्यात येणार आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, लडाखला जम्मू काश्मीरपासून वेगळे करून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश कोणत्या वर्षी बनवण्यात आला? या ठिकाणी पहा, 2019 साली जम्मू काश्मीरची फोड करून लडाख आणि जम्मू काश्मीर असे 2 केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले, म्हणजे या ठिकाणी पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, जगाचे छत म्हणून भारतातील कोणता प्रदेश ओळखला जातो? जगाचे छत म्हणून भारतातील विचारले बरं का, भारतातील लडाख हा क्षेत्र किंवा हा प्रदेश ओळखला जातो, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. जगातील विचारलं तर वेगळं असेल, पामीरचं पठार वगैरे असेल, परंतु या ठिकाणी भारतातील विचारलं आहे म्हणून लडाख उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 23, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 25 मे 2026 रोजी एकूण किती पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत? त्या ठिकाणी पहा, आजच म्हणजे 25 मे 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एकूण 131 पद्म पुरस्कार दिले जातील, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, 2026च्या पद्म पुरस्कारांमध्ये किती व्यक्तींना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण जाहीर झाले आहे? या ठिकाणी पहा, एकूण पुरस्कार 131 आहेत, त्याच्यामध्ये आहेत 5 पद्मविभूषण, त्यानंतर 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री, अशा प्रकारे एकूण 131 पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय विचारले? दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? पद्मविभूषण आहे, जो 5 व्यक्तींना देण्यात येणार आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, 2026च्या पद्म पुरस्कारांमध्ये
पद्मभूषण पुरस्कार किती जणांना जाहीर झालेला आहे? आपण काय पाहिलं, 5 जणांना पद्मविभूषण आणि 13 जणांना पद्मभूषण, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. 2026च्या एकूण 131 पद्म पुरस्कारांमध्ये किती महिलांचा समावेश आहे? यामध्ये मित्रांनो एकूण 19 महिलांचा समावेश आहे. 19 महिलांना पद्म पुरस्कार दिले जाणार आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 27. 2026 मध्ये किती व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत? त्या ठिकाणी पहा, 131 पैकी 16 पुरस्कार हे मरणोत्तर दिले जाणार आहेत. किती? 16, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी. 16 पुरस्कार हे मरणोत्तर दिले जात आहेत. प्रश्न क्रमांक 28. भारताची पहिली AI चलित डिजिटल बँक शाखा कोठे सुरू करण्यात आली? या ठिकाणी पहा, भारतातील पहिली AI कडून चालवली जाणारी डिजिटल बँक शाखा ही आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी सुरू करण्यात आली, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. ANI ही कृषी क्षेत्रातील AI इकोसिस्टीम कोणी विकसित केली आहे? या ठिकाणी पहा, AN.I ही कृषी क्षेत्रातील इकोसिस्टीम आहे, ती IIT रोपड या संस्थेकडून विकसित करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. ड्रग नियंत्रणासाठी नार्सिस AI प्रणाली कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केली आहे? या ठिकाणी पहा, नार्सिस AI ही प्रणाली गुजरात राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. भारताचा पहिला सोवरीन AI पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? भारतातील पहिला सोवरीन AI पार्क आहे तो मित्रांनो या ठिकाणी तमिळनाडू या राज्यामध्ये उभारला जात आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. भारतातील पहिली AI निर्मित हिंदी गायिका आणि मॉडेल कोण ठरली आहे? AI निर्मित पहिली हिंदी गायिका आणि मॉडेल आहे माया. लक्षात ठेवायचं आहे माया, पर्याय बी. पुढे प्रश्न क्रमांक 33. पहिले सरकारी हॉस्पिटल AI क्लिनिक भारतात कोठे सुरू झाले? पहिले सरकारी हॉस्पिटल AI क्लिनिक भारतामध्ये नोएडा या ठिकाणी सुरू झालं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. नोएडा कोणत्या राज्यामध्ये येतं? कमेंट करून सांगा. जर तुम्हाला उत्तर येतंय की नोएडा कोणत्या राज्यामध्ये आहे तर कमेंट करून सांगायचं. प्रश्न क्रमांक 34. भारतीय संकल्पनेवर आधारित मेड इन इंडिया पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म कोणी विकसित केला आहे? पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म आहे तो रिलायन्स जिओनं विकसित केलेला आहे, पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि AI मंत्री नियुक्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? केरळ. लक्षात ठेवायचं आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र AI मंत्रालय आणि स्वतंत्र AI मंत्री नियुक्त करणारे पहिले राज्य बनलेलं आहे केरळ, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 36. केरळ राज्यात भारताचे पहिले AI मंत्री म्हणून कोणी पदभार स्वीकारला? भारताचे पहिले AI मंत्री कोण बनले? के कुन्हालीकुट्टी, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. भारताचा पहिला AI इम्पॅक्ट समिट फेब्रुवारी 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आलेला होता? या ठिकाणी पहा, भारताचा पहिला AI इम्पॅक्ट समिट फेब्रुवारी 2026 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38. GVAI आणि परख AI हे महत्त्वाचे उपक्रम कोणत्या मिशन अंतर्गत 2026 पर्यंत पूर्ण केले जातील? या ठिकाणी पहा, भारत AI मिशन अंतर्गत GVAI आणि परख AI बनवले जात आहेत, पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. केरळनंतर स्वतंत्र AI मंत्रालय स्थापन करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरणार आहे? या ठिकाणी पहा, केरळनंतर तमिळनाडू हे AI मंत्रालय स्थापन करणारं दुसरं राज्य बनणार आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे तमिळनाडू. पुढे प्रश्न क्रमांक 40. अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स पदाचा नुकताच कोणी राजीनामा देण्याची घोषणा केली? या ठिकाणी पहा, अमेरिकेतील डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स या पदाचा राजीनामा दिलेला आहे तुलसी गॅबार्ड यांनी, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी, तुलसी गॅबार्ड. पुढे प्रश्न क्रमांक 41. तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिकेच्या DNI पदाचा राजीनामा देण्यामागील मुख्य कारण काय आहे? कारण त्यांच्या पतींना हाडांचा दुर्मिळ कॅन्सर झालेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. या ठिकाणी अब्राहम विल्यम्स असं त्यांच्या पतीचं नाव आहे. त्यांना हाडांचा दुर्मिळ कॅन्सर झाल्यामुळे तुलसी गॅबार्ड यांनी राजीनामा दिलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 42. अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून आलेल्या इतिहासातील पहिल्या हिंदू व्यक्ती कोण आहेत? या ठिकाणी पहा, अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून आलेल्या भारतातील पहिल्या हिंदू व्यक्ती आहेत
तुलसी गॅबार्ड, ठीक आहे, पर्याय सी याचं उत्तर आहे. आता मित्रांनो त्यांनी राजीनामा दिला म्हणून हे नाव चर्चेत आहे. प्रश्न क्रमांक 43, तुलसी गॅबार्ड यांनी राजकारणात येण्यापूर्वी अमेरिकन सैन्यातून कोणत्या युद्धात सेवा दिली होती? यांनी अमेरिकन सैन्यातून इराक आणि कुवेत युद्धामध्ये सहभाग नोंदवला होता किंवा सेवा दिली होती. पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आलेले दुसरे नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल NGOPV कोणते आहे? तर याचं नाव आहे INS संघमित्रा. नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल NGOPV आहे INS संघमित्रा. पर्याय सी. याच्या अगोदर कोणतं करण्यात आलं होतं? जर माहीत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 45, INS संघमित्रा या युद्धनौकेला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? आता सर्वांना माहित आहे की सम्राट अशोकांना आपली मुलगी आणि मुलगा यांना श्रीलंकेला बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवलेलं होतं. तर त्यात त्यांच्या मुलीचं नाव काय होतं? संघमित्रा होतं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? या युद्धनौकेला सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा यांचं नाव दिलं गेलं होतं. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, INS संघमित्रा या युद्धनौकेची निर्मिती कोणत्या जहाजबांधणी कंपनीने केलेली आहे? कंपनीचं नाव आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 47, INS संघमित्रा युद्धनौकेची लांबी आणि रुंदी अनुक्रमे किती मीटर आहे? या ठिकाणी पहा, लांबी किती आहे, रुंदी किती आहे? लांबी 113 मीटर, रुंदी 14.6 मीटर. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. INS संघमित्राची लांबी 113 मीटर आहे, रुंदी 14.6 मीटर आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 48, INS संघमित्रा युद्धनौकेचा टॉप स्पीड किती आहे? याचा टॉप स्पीड आहे तर मित्रांनो 23 नॉटिकल माइल्स पर आवर, म्हणजे 23 नॉट्स इतका आहे. पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49, भारतातील सर्वात जुन्या शिप बिल्डिंग कंपन्यांपैकी एक असलेल्या GRSE म्हणजे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? याची स्थापना मित्रांनो कधी झाली होती? स्थापना झाली होती 1884 साली. पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, इंडियन सुपर लीग ISL 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? या ठिकाणी पहा, ISLचं विजेतेपद जिंकलेलं आहे ईस्ट बेंगाल FC. पर्याय सी. आणि यांनी इंटर काशीचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. अंतिम सामना कोणामध्ये झाला? ईस्ट बंगाल FC विरुद्ध इंटर काशी. जिंकलं कोण? ईस्ट बंगाल FC. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 51, ISL 2025-26 च्या अंतिम सामन्यात ईस्ट बंगाल FC ने कोणत्या संघाचा 2-1 असा पराभव केला? या ठिकाणी पहा, ईस्ट बंगाल FC ने इंटर काशी संघाचा 2-1 असा पराभव केला. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52, ISL 2025-26 चा अंतिम सामना 21 मे 2026 रोजी कोणत्या स्टेडियमवर खेळवण्यात आला? या ठिकाणी पहा, हा सामना किशोर भारती क्रीरंगन स्टेडियम कोलकाता या ठिकाणी खेळवण्यात आलेला होता. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या इंडियन सुपर लीग ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? आता प्रश्न येतो, इंडियन सुपर लीग ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, या स्पर्धेची सुरुवात आहे ती 2014 साली करण्यात आली होती. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54, ISL 2025-26 स्पर्धेत सर्वाधिक गोल केल्याबद्दल गोल्डन बूट पुरस्कार कोणाला मिळाला? गोल्डन बूट पुरस्कार हा मिळाला युसुफ एझेजारी यांना. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55, ई स्पोर्ट्स विश्वचषक 2026 मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय ग्रँडमास्टर कोण ठरले आहेत? या ठिकाणी पहा, ई स्पोर्ट विश्वचषक 2026 मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय ग्रँडमास्टर कोण आहेत? यांचं नाव आहे अर्जुन चिदंबरम. म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे, अर्जुन चिदंबरम. प्रश्न क्रमांक 56, फेडरेशन कप 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 10.9 सेकंदाची वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम करणारा गुरिंदर वीर सिंग कोणत्या राज्याचा खेळाडू आहे? या ठिकाणी पहा, गुरविंदर सिंग म्हटलेलं आहे, असं नाहीये. गुरिंदर वीर सिंग कोणत्या राज्याचा आहे? गुरिंदर वीर सिंग हे पंजाब राज्याचे आहेत. पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57, गुरिंदर वीर सिंग यांचा नवा विक्रम प्रस्थापित केलेला फेडरेशन कप 2026 कोणत्या स्टेडियमवर पार पडला? या ठिकाणी पहा, फेडरेशन कप 2026 स्पर्धा रांची या ठिकाणी असलेल्या बिरसा मुंडा स्टेडियमवर पार पडली. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58,
भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषकासाठी कोणत्या देशाकडे रवाना झाला आहे? या ठिकाणी पहा, T20 विश्वचषक 2026 कुठे पार पडणार आहे महिलांचा? तर इंग्लंड आणि वेल्स या दोन देशांमध्ये पार पडणार आहे. आणि मित्रांनो, भारतीय संघ आहे तो इंग्लंडसाठी रवाना झालेला आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. कुठे पार पडणार 2026च्या महिला क्रिकेट संघ T20 स्पर्धा? तर त्या पार पडणार आहेत इंग्लंड आणि वेल्समध्ये. प्रश्न क्रमांक 59, इंग्लंडमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व कोण करत आहे? नेतृत्व करत आहे हरमनप्रीत कौर. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 60, मे 2026 मध्ये भारताला भेट देणारे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो हे अमेरिकेचे कितवे परराष्ट्रमंत्री आहेत? मार्को रुबियो हे अमेरिकेचे 72वे परराष्ट्रमंत्री आहेत. याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, 72वे. प्रश्न क्रमांक 61, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 26 मे 2026 रोजी नवी दिल्लीत कोणत्या महत्त्वाच्या बैठकीत भाग घेतील? 26 मे 2026ला नवी दिल्लीमध्ये क्वाडच्या विदेश मंत्र्यांची बैठक होणार आहे. यामध्ये हे उपस्थित राहतील, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 62, मुक्त आणि समृद्ध हिंद प्रशांत प्रदेशासाठी असलेल्या क्वाड म्हणजे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग ची औपचारिक सुरुवात 2007 मध्ये कोणी केली होती? मित्रांनो, 2007 मध्ये जपानच्या पुढाकाराने क्वाडची सुरुवात झाली होती. आणि मित्रांनो, त्यावेळी जपानचे पंतप्रधान कोण होते? शिंझो आबे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. शिंझो आबेने याची अधिकृत सुरुवात 2007 साली केलेली होती. प्रश्न क्रमांक याच्यावर आणखी प्रश्न पहा. या क्वाडमध्ये सदस्य कोण आहेत? 4 देश आहेत. कोण कोण? तर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 63, प्राध्यापक सलीम अब्दुल करीम आणि कोरिना घेदा यांना प्रदान करण्यात येणारा ऑर्डर ऑफ मापुंग गुबवे हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे? या ठिकाणी पहा, ऑर्डर ऑफ मापुंग गुबवे हा पुरस्कार आहे तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64, राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो, राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच राघव चड्डा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी राघव चड्डा यांची नियुक्ती झालेली आहे. त्याआधी आम आदमी पार्टीचे होते. ठीक आहे, आता त्यांनी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट दिलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 65, राघव चड्डा यांची याचिका समितीच्या अध्यक्षपदी कोणी नियुक्ती केली? या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी याचिका समिती आहे कुठे आहे? राज्यसभेमध्ये आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी राज्यसभेमध्ये यांची नियुक्ती कोण करतील? तर भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती असणारे CP राधाकृष्णन ही त्यांची नियुक्ती करतील, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती असतात. आणि सध्या कोण आहेत? CP राधाकृष्णन हे आहेत. प्रश्न क्रमांक 66, सार्वजनिक हिताच्या याचिकांची छाननी करणाऱ्या राज्यसभेच्या याचिका समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? या ठिकाणी पहा, याचिका समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर 10 सदस्य असतात. आणि मित्रांनो, राघव चड्डा हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67, संसदीय इतिहासातील सर्वात जुन्या समित्यांपैकी एक असलेल्या राज्यसभेतील याचिका समितीचा उगम कोणत्या वर्षी झाला? याचिका समिती कधी सुरू झाली? तर 1921 साली सुरू झाली होती. पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 68, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र ही आता जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा दावा करण्यात आलेला आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्र ही देशातील आणि जगातील 30वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69, 2014 मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 24 लाख कोटी होती. ती आता 2026 मध्ये अंदाजे किती लाख कोटीहून अधिक झाली आहे? या ठिकाणी पहा, आधी किती होती 2014 मध्ये? 24 लाख कोटी. आता किती झालेली आहे? 45 लाख कोटीपेक्षा अधिक, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70, सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे अर्थमूल्य अंदाजे किती अब्ज डॉलर्स आहे? सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं मूल्य आहे ते 660 अब्ज डॉलर्स आहे. किती? 660 अब्ज डॉलर्स, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 71, कोणत्या सालापर्यंत महाराष्ट्राला 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे मोठे लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पहा, 2023
2030 पर्यंत महाराष्ट्र ही 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय निर्धारित करण्यात आलेलं आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ही आकडेवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित कोणत्या कार्यक्रमात केली? या ठिकाणी पहा, मुंबईमध्ये होणाऱ्या जिओ वर्ल्ड सेंटर येथील इमॅजिनेटर 2026 या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ही आकडेवारी जाहीर केलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 73 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 जिंकणाऱ्या तैवानच्या पहिल्या लेखिका यांग शुआंगझी यांच्या कोणत्या कादंबरीचा सन्मान झाला? या ठिकाणी पहा, यांग शुआंगझी यांना 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आणि मित्रांनो हा त्यांच्या तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीसाठी मिळाला. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 विजेत्या तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद कोणी केला आहे? या ठिकाणी पहा, तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीचा अनुवाद इंग्रजीमध्ये लिन किंग यांनी केलेला आहे. कोणी? लिन किंग. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्याची सुरुवात 2005 सालापासून झालेली आहे. पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 76 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषित केलेल्या स्मार्ट बॉर्डर प्रकल्पाद्वारे भारताच्या कोणत्या 2 देशांसोबतच्या सीमा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुरक्षित केल्या जाणार आहेत? त्या ठिकाणी पहा, भारताच्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यासोबतच्या सीमा आहेत त्या स्मार्ट बॉर्डर प्रकल्पाद्वारे सुरक्षित केल्या जाणार आहेत. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77 स्मार्ट बॉर्डर प्रकल्पांतर्गत सीमा सुरक्षा बल म्हणजे BSF कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जाणार आहे? या ठिकाणी पहा, सीमा सुरक्षा दलाला ड्रोन, रडार, नाईट विजन कॅमेरे आणि मोशन सेन्सर दिले जाणार आहेत. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78 AQI.in च्या माहितीनुसार 48°C तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहर कोणते ठरले? या ठिकाणी पहा, जगातील सर्वात उष्ण शहर आहे ओडिशातील बालांगीर. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79 जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले सासाराम शहर कोणत्या राज्यातील आहे? सासाराम हे बिहारमध्ये आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 80 दरवर्षी 24 मे रोजी शांतता आणि निशस्त्रीकरणासाठी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? या ठिकाणी पहा, दरवर्षी 24 मे रोजी शांतता आणि निशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 81 स्क्रिझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजाराबद्दल समाज जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक स्क्रिझोफ्रेनिया दिवस कधी पाळला जातो? हा देखील मित्रांनो 24 मेला पाळला जातो. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82 आपल्या भावाचे आभार मानण्यासाठी आणि प्रेमाचा आदर करण्यासाठी अमेरिकेत ओळखला जाणारा राष्ट्रीय बंधू दिवस नॅशनल ब्रदर्स डे कधी असतो? हा देखील 24 मेला असतो. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2025 पुरस्कार मिळवणाऱ्या मेजर अभिलाषा बराक कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? मेजर अभिलाषा बराक ह्या हरियाणा राज्याच्या आहेत. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84 मेजर अभिलाषा बराक यांनी कोणत्या वर्षी भारतीय सैन्यातील पहिली महिला कॉम्बॅट एव्हिएटर म्हणजेच लढाऊ हेलिकॉप्टर चालक बनण्याचा मान मिळवला होता? तर मित्रांनो यांनी हा मान 2022 साली मिळवलेला होता. पर्याय सी याचं उत्तर आहे. त्या 2022 साली पहिल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालक बनल्या होत्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 85 29 आणि 30 मे रोजी मुंबई टेक वीक 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबई या ठिकाणी मुंबई टेक वीक 2026 आयोजन करण्यात आलं होतं. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86 मुंबई टेक वीक 2026 ची अधिकृत थीम काय होती? तर थीम होती इंडिया AI इन ॲक्शन. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 87 संसद रत्न पुरस्कार 2026 ची घोषणा कोणत्या तारखेला करण्यात आली? या ठिकाणी पहा, संसद रत्न पुरस्कार 2026 ची घोषणा ही 24 मे 2026 ला म्हणजे कालच करण्यात आली. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 88 संसद रत्न पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण किती खासदारांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, 2026च्या संसद रत्न पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 5 व्यक्तींचा समावेश आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी.
प्रश्न क्रमांक 89, पश्चिम बंगालमधील फाल्ता विधानसभा पोटनिवडणुकीत 2026 मध्ये कोणी ऐतिहासिक विजय मिळवला? तर उत्तर आहे देवांशू पांडा हे या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत. त्या ठिकाणी काय झालं होतं तर फेर मतदान घेण्यात आलं होतं. मतदान 21 तारखेला झालं आणि 24 तारखेला निकाल लागून या ठिकाणी देवांशू पांडा हे विजयी झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 90, फाल्ता विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या देवांशू पांडा यांनी किती मतांच्या फरकाने विजय मिळवला? तर यांनी 1,09,021 मतांच्या फरकाने विजय मिळवला म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 91, स्पेसएक्सच्या स्टारशिपची 12वी चाचणी यशस्वी झाली. हे उड्डाण अमेरिकेतील कोणत्या प्रक्षेपण केंद्रावरून झाले? तर हे अमेरिकेतील टेक्सास या ठिकाणी असलेल्या स्टार बेस केंद्रावरून झालं म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 92, स्पेसएक्सच्या पूर्णपणे पुनर्वापर करता येणाऱ्या स्टारशिप रॉकेटची उंची अंदाजे किती फूट आहे? रॉकेटची उंची ही अंदाजे 403 फूट उंच आहे. पर्याय 3 उत्तर असणार आहे आपलं. पुढे प्रश्न क्रमांक 93, भारत आणि इतर देशांच्या प्रगती 2026 हा बहुपक्षीय लष्करी सराव कोठे आयोजित केला जात आहे? या ठिकाणी पहा, प्रगती हा भारत आणि इतर देशांचा संयुक्त बहुपक्षीय लष्करी सराव आहे. तो मेघालयातील उमरोई या ठिकाणी आयोजित केला जात आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94, भारताची पहिली एकात्मिक CCUS क्षेत्रीय प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आली? या ठिकाणी पहा, CCUS क्षेत्रीय प्रयोगशाळा म्हणजेच कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज संबंधीची पहिली प्रयोगशाळा IIT मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आली म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 95, भारतीय लष्करासाठी लक्ष्याचा अचूक वेध घेणारी सूर्यास्त्र रॉकेट प्रणाली कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे? या ठिकाणी पहा, सूर्यास्त्र रॉकेट प्रणाली आहे ती नाईब लिमिटेड किंवा निबे लिमिटेड या कंपनीने विकसित केलेली आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.